ठीक आहे. आता हे जे मॉडेल दिसतंय तुम्हाला ना, याच्यामध्ये काय जर तुम्ही बघितलं, आता मी जर क्लिक केलं तर काय होतं का हे जे ब्ल्यू पूर्ण लाईनिंग येते ना, तर ब्ल्यू लाईनिंग म्हणजे काय, याला ग्रुपिंग मध्ये वर्किंग केलेलं मी. ठीक आहे, म्हणजे ग्रुपिंग मध्ये का वर्किंग करायचं त्याचं पण रिझन सांगतो. समजा आता हा जो आयटम आहे हा मला जर मूव्ह करायचा असेल तर तेवढाच आयटम मला मूव्ह करता येतो कोणत्या पण प्रॉपर्टी मधला. ठीक आहे, किंवा आता हा ब्लॉक करायचा आहे बाजूला, तर हा एवढाच ब्लॉक बाजूला करतात. जनरल तुम्ही जेव्हा सिंगल वर्किंग करतात म्हणजे विदाउट ग्रुपिंग करतात, तर त्यावेळेस काय होतं तुमचं की तुम्ही जेवढा आयटम मूव्ह करायला गेला तर तो पूर्ण डिस्टर्ब करून टाकतो, कारण तो सिंगल पीस असतो. ठीक आहे, प्रत्येक बॉडीला. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं वर्किंग स्टार्ट करताना ग्रुपिंग मध्ये काम करणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मी याला बंद करतो, नवीन प्रोजेक्ट वर जाऊ, म्हणजे वर्किंग कशी स्टार्ट करतात ते सुरुवातीपासून बघा. ठीक आहे, आता जेव्हाही तुम्ही वर्किंग स्टार्ट करतात तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की या ज्या टूल्स आहेत या टूल्स आपल्याला असल्या पाहिजे आपल्या याच्यावर. हा जो पर्टिक्युलर टूल आहे इथून एम पासूनचा, ठीक आहे, इथून पुढचा जो काही टूल आहे तो सगळा आहे रेंडरिंग रिलेटेड. ठीक आहे, हा आहे लाइटिंग रिलेटेड. इथं जे दिसतात हे, तर हे इफेक्ट्स जे ते आपण नंतर बघणार आहेत रेंडरिंगचे. पहिले मॉडेलिंगचं जे काही आहे ते आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ. ठीक आहे, मग आता मॉडेलिंग मध्ये तुम्हाला जनरल हे टूल्स बघितलेत आपण, 2-4 टूल्स आहेत की ज्याच्याने आपण कोणत्याही प्रकारचे शेप काढू शकतो. म्हणजे मला आता प्लॅनर व्ह्यू मध्ये जायचं असेल तर मी या ठिकाणी जाईल, हे इथं टॉप व्ह्यूला, आणि प्लॅन मध्ये समजा मला जे काही डायमेन्शनचं रूम काढायची किंवा ऑब्जेक्ट काढायचा आहे तो मी इथे काढू शकतो. समजा इथं डायमेन्शन द्यायसाठी आपण बघितलं होतं, हा राईट लेफ्ट कॉर्नर जो इथं बघा सगळ्यात बॉटमला, या कॉर्नरला तुम्हाला डायमेन्शन दिसतात बरोबर, ते कॉमामध्ये डायमेन्शन असतात. म्हणजे काय, जर मला एल आणि बी द्यायचं असेल तर एल आणि बी ला एल कॉमा बी असं डायमेन्शन आपल्याला द्यावं लागतं. मग त्यामध्ये आपल्याला चेक करावं लागतं की एल पहिले येते का बी पहिले येते. मग मी काय करणार, हे असं डायमेन्शन इकडे नेणार थोडी छोटी ठेवून, जी स्मॉलर डायमेन्शन बघायची कुठे माझी इथं सेकंड वनला आहे, म्हणजे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल टू व्हर्टिकल डायमेन्शन हे घेतंय. तर मला समजा 10 फूट बाय 12 फूट घ्यायचं असेल तर मी मेजरमेंट टाकणार, मला रेक्टँगल रेडी झालेलं दिसेल. झूम इन झूम आउट आपलं माऊसचं जे काही हे आहे त्याच्यानेच आपण करायचं डायरेक्टली. मग मला रोटेट करून बघायचं असेल तर माऊसचा रोलर जो आहे स्क्रोलर तो दाबून तुम्ही याला रोटेट करून बगू शकता जसं आपण पाहिजे तसं. ऑर्बिट म्हणून आहे इथून डायरेक्ट, या ठिकाणी ऑर्बिट आहे. इथे जर दिसतंय तुम्हाला या ठिकाणी गोलवालं, हा पॅनच्या बाजूचा, तो ऑर्बिट म्हणून तुम्ही वापरू शकतात. किंवा ओ प्रेस केलं, नुसतं ओ दाबलं तुम्ही तरी पण ती कमांड घेते. कॅड मधल्या कमांड सारख्याच कमांड आहेत, फक्त याच्यात फरक काय आहे, एंटर मारायची परत गरज पडत नाही. तुम्ही कोणती कमांड फक्त प्रेस केली की लगेच ती वर्किंगला स्टार्ट होऊन जाते. मला मूव वापरायचं असेल तर एम दाबा, तुम्ही मूव चालू होऊन जाईल. ऑर्बिट पाहिजे असेल ओ दाबा, ऑफसेट पाहिजे असेल एफ दाबा. हे सगळ्या कमांड डायरेक्टली बटन क्लिक केल्या केल्या स्टार्ट होतात. ठीक आहे, आणि इथं सुद्धा त्या आहेत सर्व कमांड्स तुम्हाला ज्या काही पाहिजे त्या. आता हे झालं समजा आपलं वर्किंग करण्यासाठीचं. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही ऑब्जेक्ट तुम्हाला एखादा ट्राय करायचा असेल तर तुम्ही त्याला करू शकता. समजा मी हे डायमेन्शन टाकलं 10 फूट बाय 12 फूट, प्लॅनर मध्ये गेलो परत 10 फीट, 12 फीट, हा आला. आता समजा मला याला काय करायचंय, याची रूम बनवायची आहे, तर मी काय करतो, याला ऑफसेट, इथं ऑफसेटचा हे आहे बघा, म्हणजे एक ब्ल्यू लाईन, ब्लॅक लाईन आणि एक रेड लाईन दिसती, त्याला ऑफसेट नाव तुम्ही नेलं तिथं की ऑफसेट म्हणतो. किंवा एफ प्रेस करा आणि ज्या साईडला तुम्हाला ऑफसेट पाहिजे क्लिक करून जेव्हा तुम्ही तुमचा माऊस या पर्टिक्युलर शेपवर घेऊन जातात तर ती डॉटेड झालेली दिसते बघा. मी जर बाहेर घेतलं तुम्हाला तिथं दिसते का नाही बघा, फरक पडतो थोडासा त्याच्यामध्ये. हा हे बघा, आता त्याच्यावर नेलं तर काय होतं, लगेच बाहेर आलो की तो प्लेन राहतो, त्याच्यावर नेलं की तो डॉटेड होऊन जातो. म्हणजे डॉटेड झाला म्हणजे सिलेक्शन करण्यासाठी तेवढा पूर्ण जो काही डॉटेड झालेला पार्ट आहे तो सगळा सिलेक्ट होणार आहे. मग आता मी काय करणार, मला ऑफसेट द्यायचा आहे, त्याच्यावर क्लिक करणार. मग आत बाहेर कुठं पाहिजे ऑफसेट तिकडे फक्त माऊस हलवा, क्लिक करून सोडल्यानंतर आत बाहेर जिकडे पाहिजे तिकडे करा. समजा मला 9ची वॉल दाखवायची आतल्या साईडला नेऊन 9 आणि प्रेस करा, यू विल गेट ऑफसेट. ठीक आहे, आता याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट पुल केलं तर पुलसाठी इथून ऑप्शन आहे पुलचा, किंवा पी प्रेस करा आणि ज्या साईडला पुल करायचं त्या साईडला पुल करा, वॉल थिकनेस म्हणजे हाईट दाखवण्यासाठी. ठीक आहे, आता याच्यात काय आहे, मी असं वर्किंग केल्यानंतर काय होतं, समजा मी फॉर एक्झाम्पल असं एक टाकतो आणि इथे एक रेक्टँगल टाकतो. ठीक आहे, म्हणजे एक एक्झाम्पल साठी तुम्हाला जो ब्लॉकचा ऑप्शन दाखवायचा आहे मला. ठीक आहे, आता ही विंडो झाली तयार, मला हा ऑफसेट झाला बरोबर. आता जसं लास्ट व्ह्यू मध्ये आपण काय बघितलं होतं की मला हा एवढाच ऑब्जेक्ट जर बाहेर काढून न्यायचा असेल तर आता इथून काढून घेता येत नाही मला, कारण काय होतं बघा, जर समजा मला हा
इथली का? हा सांगतो, एक मिनिट. आता याच्यात काय आपली ही आहे, याच्यामध्ये पूल हा सगळ्यात मोठा टूल आहे कट करण्यासाठी आणि ऑब्जेक्ट वाढवण्यासाठी. ठीक आहे, मी काय केलं, एक रेक्टँगल ड्रॉ केला ओपन करण्यासाठी, ऑफसेट टाकून घेतला. ही बाहेर पाहिजे विंडो मला, म्हणजे मी काय केलं, पूल केलं, परत बाहेर घेतलं. कितीनी पाहिजे? 6नी. आता कट जरी करायचं असेल तर याला मध्ये पूल करायचं, संपलं. जेवढे म्हणजे कट करायचे असेल त्याला मध्ये कट केली. ठीक आहे, आता याच्यात बघा काय होतं, मी हा कट केला तर तो सरफेस पूर्ण डॅमेज होतो, किंवा मी याला मूव्ह करायचं म्हणतो आता. ठीक आहे, याला मूव्ह करतो इथून, काय होतंय, सगळा डॅमेज उलाला पार्ट सगळा मूव्ह होतोय का? नाही. मग याला मी काय केलं, सिम्पल वर्किंगसाठी माझ्या इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्यानंतर याला डबल क्लिक करून घ्यायचं. ही पूर्ण सिलेक्ट झालेली दिसली पाहिजे. सिलेक्ट झाली, याला राईट क्लिक करायचं, मेक ग्रुप म्हणायचं. 2 ऑप्शन आहेत, एक कंपोनंट आणि एक ग्रुप. कंपोनंट जर केला तर फरक काय पडतो, हा जिथं जिथं वापरताल तिथं तिथं फ्युचरमध्ये एडिटिंग झाली तर सगळीकडे एडिट होणार, एका ठिकाणी नाही होणार. म्हणजे जर समजा मी आता काय केलं, याला ग्रुप म्हणलं आणि याला एडिट करतो, 6 इंच आणि इथं ऑफसेट टाकतो. आता हा ग्रुप झाल्यामुळे काय होतं, हा मधला पार्ट जो तो वेगळा झाला, हा वेगळा झाला. याला परत डिडक्ट करून घ्या तुम्ही पाहिजे असेल तर. याला पहिले मागे घेऊन जा, मग याला ग्रुप करा. डबल क्लिक करून ग्रुपमध्ये एंटर होतो आपण, ग्रुप बनवा. आता बघा, याला मी काय करतो, मूव्ह करतो. व्हायला का माझा मूव्ह पूर्ण ब्लॉक. हा, आता हा आपण काय केलं, ग्रुप केलता याला, राईट. मी याला काय करतो, आता कॉम्पोनंट करतो. मेक कॉम्पोनंट, याला मग वॉल समजा काय जे नाव द्यायचं असेल तुम्हाला, किंवा विंडो बॉर्डर म्हणतो मी, याला नाव दिलं. ओके, आता तो कॉम्पोनंट तयार झाला. आता याच्यात काय होतं बघा, कॉम्पोनंट केल्यामुळं मी याच्यामध्ये गेलो, सहा. आता याच्यात बघा, समजा ग्रुपमध्ये काय फरक पडतो आणि कॉम्पोनंटमध्ये काय फरक पडतो. आता मी याच्यात गेलो, याला चेंज केला. याच्यात काही चेंज होताना दिसतोय का तुम्हाला इकडच्या याच्यात? नाही. ठीक आहे, मी आता काय करतो, याला कॉम्पोनंट मध्ये याला कन्वर्ट करतो, मेक कॉम्पोनंट. आता याला मूव्ह करतो इकडं साईडला, आणि आता बघा काय होतंय, काय झालं, म्हणजे कॉम्पोनंट म्हणजे काय, की तोच पार्ट तुमचा कुठं पण ठेवलेला असेल तर तो सगळीकडे बदलणार, एकाच ठिकाणी नाही. ग्रुप असेल तर काय, इंडिव्हिज्युअल आयटमला चेंज करावं लागणार प्रत्येक ठिकाणी. म्हणून तुम्हाला काय करायचंय, काही गोष्टी जर सिमिलर डिझाईन कुठे ठेवायच्या असतील तर त्या कंपोनंट बनवायचे डायरेक्टली. पण जर तुम्हाला ती गोष्ट तिथंच पाहिजे आणि दुसरी सेम, आता मला वाटलं की ही विंडो इथं अशी पाहिजे आणि इकडं परत एक दुसरी विंडो अशी ठेवायची की जिचा मला हा पार्ट जो आहे एक साईडचा तो वाढवायचा आहे, हिला सेम ठेवायचं होतं राईट वालीला, या राईट वालीला सेम ठेवायचं होतं, पण लेफ्ट वालीला बदलायचं होतं. तर इथं कंपोनंट करून चालेल का तुम्हाला? नाही चालणार. तर त्यासाठी मग कंपोनंट कुठं करायचं आणि ग्रुप कुठं करायचा, आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीला ग्रुपिंग करत चालायचं. ठीक आहे, सो लेट्स, कोणती मूव साठी एम, डायरेक्टली एम दाबायचं, एम करून इकडे घेतलं, मूव होतं कुठं पण पाहिजे तिथं. त्याला रेफरन्स पॉईंट द्यायचे असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करून क्लिक करून घेऊ शकतात. आता याच्यात अजून एक बेनिफिट काय, तुम्हाला जसं सांगितलं की ओरिजिनल पार्ट तिथंच ठेवायचा आणि नवीन एक पार्ट या ऑब्जेक्ट बरोबर तयार करायचा असेल तर कंट्रोल बटन दाबून द्यायचं. इथं प्लसचं साईन येऊन जातो तुमच्या त्या ह्याच्या ॲरो बरोबर. तर प्लसचं साईन म्हणजे ती ओरिजिनल एंटिटी राहिली तिथंच आणि नवीन एंटिटी तयार झाली. याला घ्यायचं, ज्या साईडला पाहिजे तिकडं मूव्ह करायचं, इथं मेजरमेंट टाकायचं, मेजरमेंट टाका, किंवा पहिले एक लाईन ड्रॉ करून घ्यायचं 36 आणि इथून मूव्ह करा. कोणता फेस पाहिजे तुम्हाला, इथं पाहिजे, याला उचलून आणा, प्लस करून टाकून द्या, फिनिश. लॉजिकल गोष्टीत सगळ्या. हा, परत वेगळा ग्रुप एकदा बनला की तो इंडिव्हिज्युअल ग्रुप राहणार, त्याच्यामध्ये तुम्ही वेगळा करायचं करू शकता. आता मला याच्यात अजून वर्किंग करायची असेल, समजा मला वाटतं याच्यामध्ये जाऊन इथं परत काहीतरी एक आयटम टाकायचा आहे. ठीक आहे, मी इथं परत गेलो, परत याला डबल सिलेक्ट करायचं, डबल क्लिकनी सेंटरला, परत मेक ग्रुप म्हणायचं. आता हा परत एक वेगळा ग्रुप झाला, 6. परत वर घेऊन गेलो, फक्त याच्यात फरक काय पडला की याच्यामध्ये तो एक ग्रुप तयार झाला, बरोबर.
आणि आपल्याला कामच तसं करायचं, ग्रुपच काम करायचं आपल्याला, म्हणजे इंडिव्हिज्युअल सेपरेट डायरेक्ट काम करायचं नाही. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करू, डायरेक्ट एक प्रोजेक्ट घेऊ की ज्याचं काम करायचं आपल्याला. सो जस्ट गो इन टू द फाईल, से इम्पोर्ट. या फाईल घेत असताना शक्यतो काय करायच्या, बेसिकली कॅडची जी फाईल असेल तुमची, तर कॅडची फाईल सगळ्यात पहिले लागलं तर ते पण एकदा बघून घ्या. समजा मी इथं काय केलं बघा, इथं ओरिजिनल प्लॅन होता एक, जो काही क्लायंटचा आलेला किंवा बनवलेला, त्या क्लायंटच्या प्लॅनवरून एक वेगळी ड्रॉइंग तयार केली, जी काय आपल्या 3D डेव्हलपमेंटसाठी वापरायची. मग त्या ड्रॉइंगमध्ये काय ठेवायचं, तर त्या ड्रॉइंगमध्ये फक्त प्लॅन, बाकी सगळ्या गोष्टी डिलीट करून टाकायच्या, बाकी काहीच ठेवायचं नाही. ठीक आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो एकदा. मग इथं आपण आलो तर फक्त प्लॅन, बाकी काय आहे काय ड्रॉइंग मध्ये, काहीच नाही. फक्त प्लॅन्स ठेवायचे असे. प्लॅन्स ठेवून तुम्हाला मग आता वर्किंग चालू करायची. मग याला सेव्ह ॲज करताना काय करायचं, याला म्हणायचं सेव्ह ॲज. काहीच गरज नाही, हे कुठं पण असलं चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. याला सेव्ह ॲज करताना जे फाईल टाईप आहे खालचं, तो 2007 म्हणा. इथं जे इथं आपलं खाली फाईल टाईप्स मध्ये नाव मग तुम्हाला जे पाहिजे ते ठेवा, फॉर डेमो म्हणू आपण लागलं तर. आणि याला 7 ला ठेवा, म्हणजे लोअर व्हर्जन पाहिजे. 7 म्हणजे काय झालंय, आता ते एवढं प्रिव्हियस आहे की ते कोणाला पण कॉम्पॅटेबल आहे. म्हणजे शक्यतो आपण स्केचअप आणि या सगळ्या गोष्टी खूप पुढच्या वापरतोय. सो बेटर वे 10 ला 12 ला सेव्ह करण्यापेक्षा 7 ला करा, जेणेकरून तो तुम्हाला कॅड पण कुठं वापरायचं असेल तर कोणालाच काही अडचण नाही. सो म्हणून मी प्रेफरेबल 2007 ठेवतो. ठीक आहे. फॉर डेमो म्हणलो याला क्लोज करून टाका. परत स्केचअपवर या. आता स्केचअपवर आल्यावर फाईलवर जा, इम्पोर्ट म्हणा. इम्पोर्ट म्हणल्यानंतर जिथं फाईल लोकेशन आहे त्याला सिलेक्ट करा. फॉर डेमो म्हणून आपण इथं लिहिलेला होता, तो सिलेक्ट करा. जर हा दिसत नसेल कधी तर काय होतं, इथं कोणत्या तरी वेगळ्या टाईपनी नाव सेव्ह असतं, म्हणजे खालचा फाईल टाईप जो आहे तो वेगळा असतो, म्हणून तुम्हाला दिसणार नाही. मग इथं काय करा, फाईल टाईप्सला ऑटोकॅड फाईल्स म्हणा, तेव्हा तुम्हाला इथं दिसेल. मग तो जो काही आहे त्याला ओपन म्हणा. प्लॅन व्ह्यू मध्ये पाहिजे तुम्ही पण इथं नेहमी, म्हणजे जेव्हा इम्पोर्ट करत असाल तुम्हाला आता ह्या ड्रॉइंग आलेली दिसते. बरोबर आहे. आता इथं अजून एक गोष्ट काय करायची, चेक तुम्हाला याला टिक करून बघायचं, एका लाईनला टिक करून बघायचं. ही जर सिलेक्टेड एक एक होत असेल वेगवेगळी, तर हिला वेगळं ठेवायचं नाही. हिला काय करा, ग्राउंड फ्लोअर प्लॅनला एकदा सिलेक्ट करा, राईट क्लिक करून याला ग्रुप बनवून घ्या. परत फर्स्ट फ्लोअर प्लॅनला सिलेक्ट करा, याला राईट क्लिक करून परत ग्रुप बनवून घ्या. म्हणजे काय झालं, आता माझ्याकडे 2 ग्रुप तयार झाले. राईट. आता ग्रुप झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला वर्किंग स्टार्ट करायची. जेव्हा तुमच्याकडे प्लॅन असतो तेव्हा इट्स क्रिएट व्हेरी इझी वर्किंग. ठीक आहे. तसा प्लॅन तयार करणे आणि प्लॅन वापरून रेफरन्सिंग करून वापरणे हा खूप फरक पडतो. याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वर्किंग करत असताना फरक काय पडू शकतो. मेट्रिक मध्ये जर तुम्ही काम केलेलं आहे कॅडवर आणि इथं जर तुम्ही फूट आणि इंचवर काम करताय, तर तो तुम्हाला अगेन प्रॉब्लेम देऊ शकतो. मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, एक तर स्टार्टअप विंडोला तुम्हाला तो विचारतो की तुम्ही हे ओपन करताना कशात टेम्पलेटमध्ये काम करायचंय. मी ते क्लोज केलेलं असल्यामुळे तुम्हाला दरवेळेस विचारत नाही. मग मी काय करणार, इथे विंडोजमध्ये जाईल. विंडोजमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रेफरन्सेस दिसतं इथे. प्रेफरन्सेसमध्ये जा. प्रेफरन्सेसमध्ये गेल्यानंतर तो टेम्पलेट विचारतो तुम्हाला कोणती टेम्पलेट पाहिजे. पण याच्यात पर्टिक्युलर टेम्पलेट जागेवर बदलत नाही. म्हणजे जर समजा माझी आता फॉर एक्झाम्पल जी ओपन टेम्पलेट आहे माझ्याकडे, ही म्हणजे ज्याच्यावर मी काम करतोय सध्या, ती टेम्पलेट फूट आणि इंचेस मधली आहे आणि मला मीटर मधली ड्रॉइंग इथं आणायची, तर मी इथं आता कन्वर्ट केलं तर लगेच कन्वर्ट होणार नाही ही ड्रॉइंग किंवा ही फाईल. याला मला नवीन फाईल ओपन करावं लागेल. आता कन्वर्ट करून घ्यायची. इथं गो ऑन विंडो, गो इन टू द प्रेफरन्स, टेम्पलेटवर जा. टेम्पलेटवर जाऊन कोणती पाहिजे तुम्हाला, फिट पाहिजे किंवा मीटर्स पाहिजे, ही घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट, जे काही डॉट्स दिसत होते ना तुमच्या ड्रॉइंग्सवर, जे ब्लॉकला, ते कधी येतात, हे आर्किटेक्चरल जर तुम्ही घेतलेलं असेल तर येतात. सो सिम्पल टेम्पलेट घ्यायची घेताना कधी पण. म्हणजे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, टेम्पलेट घेत असताना फिट, हा सिम्पल टेम्पलेट, फिट इंचेस आणि मीटर. आता आपली आहे ऑलरेडी फिट मध्येच ड्रॉइंग आहे आणि टेम्पलेट पण फिट मध्ये, डझंट मॅटर. पण वर्क स्टार्ट करताना कधी पण तुम्ही नवीन ड्रॉइंगवर आलात तर पहिले तुमची जी कॅड फाईलची युनिट ऑफ मेजरमेंट आहे तीच इथं सिलेक्ट करायची. परत नवीन फाईल जनरेट करायची, जी ओपन आहे ती क्लोज करून टाकायची, कारण तिला तो कन्वर्ट बसत नाही. जर माझं ऑलरेडी फिट अँड इंचेस मध्ये आहे आणि कॅडची ड्रॉइंग पण फिट इंचेस मध्ये, डझंट मॅटर, याला चेक करत बसू नका. आता मला माहिती आहे की माझं दोन्ही सेम व्हर्जन मध्ये किंवा युनिट ऑफ मेजरमेंट मध्ये, तर मला काही अडचण नाही, मी डायरेक्टली वर्किंग स्टार्ट करतो. मग आता वर्किंग स्टार्ट करताना काय, याच्यात प्लीन कुठपर्यंत येणार आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. कोणती, ती आपल्याला सेव्ह करायची. अजून आपण फक्त नवीन फाईल ओपन केली, ही पण अजून सेव्ह नाही केलेली आपण.
सेव्ह नाही, जस्ट तुम्ही नवीन फाईल ओपन करता जसं आपण एक्सेल किंवा वर्ड मध्ये करतो सेम. ठीक आहे. मग आता याच्यात प्लिंथ कुठून कुठपर्यंत येणार आहे आपल्याला ते माहिती पाहिजे. ठीक आहे. मग आता प्लिंथ कुठून कुठपर्यंत येणार आहे, या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत मिनिमम येणार आहे प्लिंथ. बरोबर. मी काय करतो मग रेक्टँगल जस्ट ड्रॉ अ प्लिंथ लाईन. याला पहिले एकतर मी प्लिंथ कशी कशी येऊ शकते सगळी ड्रॉ करून घेतो. हे नकोय मला. आय विल कट इट डाऊन. एवढीच प्लिंथ येणार आहे का, इथं पण पाहिजे आपल्याला. रेक्टँगलनी मी जॉईन करून घेतले सगळे. ओके. मधल्या ज्या लाईन्स एक्स्ट्रा आलेल्या असतात त्याच्यातल्या त्या काढून घ्या. आता हा ऑलरेडी तुमचा जो वर्किंग आहे, कोणता प्लॅन जो आहे तो मॉडेलमध्ये असल्यामुळं तो वेगळा आहे, तो सिलेक्ट होत नाही सध्या. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता की याच्यावर मी माऊस नेला किंवा क्लिक केलं तर तो बरोबर आपला प्लिंथ सिलेक्ट होती. बरोबर. मग इथं डायरेक्टली काय करा, डबल क्लिक करा सगळ्यात पहिले, मेक इट ग्रुप. सिंपल वे, ग्रुप कन्वर्ट करा. याला मूव्ह करून बाजूला घेऊन जा प्लिंथला तुमच्या. ओके. सेंटर जो काही आपला कर्सर आहे ते क्लिक करून ऑर्बिटवर जा. डबल क्लिक करून याला किती हाईट द्यायची आहे, फॉर एक्झाम्पल 3 फुटाची हाईट पाहिजे, 3 फूट टाका. बाजूला या, परत बाजूला क्लिक केलं ग्रुपमधून बाहेर येतात तुम्ही. डबल क्लिक केलं ग्रुपमध्ये जातात. ह्याला डॉटेड लाईन जर आल्यात अशा तर समजायचं आपण आता त्या ग्रुपमध्ये. बाजूला क्लिक केलं सिलेक्टेड नाहीये तर ग्रुपच्या बाहेर आहे. आता परत मी काय करतो, परत माझ्या ओरिजिनल प्लॅनवर येतो. प्लिंथ तयार झाली आहे. आता मला काय करायचं, इथे प्लॅन तयार करायचा आहे. परत प्लॅनला सिलेक्ट करा. प्रत्येक रूमला काय करायचं, वॉल जिथून जिथपर्यंत आहेत तिथून तिथपर्यंत तुम्हाला हे करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला वॉलच्या बाउंड्रीज भेटल्या पाहिजे. जिथं येत नाहीये तिथं मी लाईन ड्रॉ करून घेतो. ओके. सो फ्रॉम दिस टू दिस, सगळ्या रूमच्या मध्ये रेक्टँगल्स मारून घ्या. कशाचे म्हणजे सिलेक्ट तेवढ्या प्रॉपर्टी झुल आल्या तुमच्या, ते तुम्हाला कळतंय त्याचं बघितल्याने. नाही, वॉल तुम्ही वॉल पण केल्या चालतात, पण हे सेम सिमिलर आहे, हे सोपं जातं ना. एक एक वॉल करायला काय होईल, तुम्हाला छोट्या असल्यामुळे ताण खूप जाईल. सो बेटर रूम काय असतात की पटापट पटापट सिलेक्ट होतात. म्हणून मी प्रेफरेबली काय करतो की रूम सिलेक्ट करतो. आता त्या वॉलच सिलेक्ट झालेल्या दिसतील तुम्हाला. फक्त हे काय व्हायला आता थोडं वर्किंग उस्तर तुम्हाला लक्षात येणार नाही. किंवा आपण इथं जर एक लाईन मारून घेतली बाहेर कुठं पण, तर आता ते कळलं तुम्हाला मध्ये झालेलं. ठीक आहे. ते डिलीट करून टाकतो. कोणती रूम राहिल्यात अजून, या राहिल्या तिथं. हा, रेक्टँगलनी सध्या तुम्ही लाईननी करा, रेक्टँगलनी करा, तर जॉईन झाल्या पाहिजे फक्त नवीन. झाल्या बहुतेक, आता सगळ्या वॉल येतील. ठीक आहे. आता मी काय करतो, इथे एका ठिकाणी कुठे क्रॉस लाईन मारून बघतो माझ्या लाईन आल्यात का नाही आल्यात, किंवा याला क्लोज करू आणि डायरेक्ट एक बाहेरून ब्लॉक टाकून बघू. ठीक आहे. आता तुम्ही इथं सिलेक्ट केलं तर तुम्हाला कळते कुठंतरी तुमचा प्रॉब्लेम आलेला आहे लाईन्समध्ये. सो याला क्लिक करा, कारण आपल्याला सिलेक्टेड पोर्शन कोणता पाहिजे, फक्त आतमधला पार्ट पाहिजे ना, वॉलचा आला पाहिजे. मी वॉलवर जाऊन क्लिक करतो आणि इथं चेक करतो कुठंतरी प्रॉब्लेम आलेला आहे. ठीक आहे. आपण ते बघू कुठं कट झालेलं आहे सेक्शन. ओके. हे जे बाहेरचे पार्ट्स आहेत ते कट करावे लागतील आपल्याला. कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याला वर्किंग करायला. आता बघा सर्व वॉल्स दिसतात का हॅच झालेल्या.
इथं फक्त प्रॉब्लेम आला कारण इथे एक मध्ये लाईन आलेली दुसरी आपण ड्रॉ केलेली. ठीक आहे, सो मी ती डिलीट करून टाकतो पहिले. आता बघा पूर्ण वॉल आल्यात का आपल्या? कोणती वॉल राहिली का अशी सिलेक्ट व्हायची नाही. सो मी काय करायला परत डबल क्लिक करतो. आता बघा पूर्ण वॉल्स आल्यात का आपल्या? याला डबल क्लिक करून याला राईट क्लिक करा अँड मेक इट ग्रुप. ग्रुपला मूव्ह करतो मी आता. कॉर्नर रेफरन्स पॉईंट सिलेक्ट करा, याला लावून इथून सोडून द्या. आता बघा बरोबर प्लान आलाय का माझा इथे? यस, सिलेक्ट करा, 10.5 फूट वर क्लिक झाली बिल्डिंग तयार बघा. बरोबर. आता सिलेक्ट केलं दोन्ही पार्ट वेगवेगळे. कमर्शियलला 12 फूट, 12 ते 14 फूट घ्या. आता हे बाकीच्या लाईन्स काही कामाच्या नाही म्हणून मी काय करतो, याला डिलीट करून टाका. ओके, सो लाईक दिस मी आता काय केलं, याला तयार केलं. आता मी माझ्या याची वर्किंग थोडीशी वेगळी ठेवली या केसमध्ये. मी जसं तुम्हाला सांगितलं की इथं काय आहे की तुम्ही जर प्लान व्यवस्थित बघितला तर तुम्हाला प्लान मध्ये पण काही गोष्टी ठरवायच्या आहेत. इथं बघा हा 1 BHK मिरर आहे का इकडं? एक्झॅक्ट मिरर आहे, बरोबर. सो आय हॅव चेंज माय मूड, नॉट गोइंग लाईक दिस, विल गो ऑन वर्किंग ओनली ऑन वन प्लान, नॉट ऑन द अदर वन. मग इथं मी काय करतो आता डायरेक्टली इथून फक्त एवढाच पार्ट घेतो याचं सेंटर कितीवर येईल बघू. सगळं करता येतं, दाखवतो मी. ती जे दाखवला 3D आता तुम्हाला तो तसाच वर्किंग केलेला आहे. ओके, सो इथून एवढा घेतला पार्ट, हा पण पार्ट ऍड करा. सिंपल वर्किंग कशी करायची सांगतो. कन्वर्ट इट टू द ग्रुप, मेक अ ग्रुप. छत्तीस किंवा 42 जे काय हाईट पाहिजे तुम्हाला घ्या. याच्या रूम साइजेस सिलेक्ट करून घ्या. वर्किंग सोपी कशी करता येईल याच्यामध्ये ते आपल्याला लॉजिक लावावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला इझिनेस जो म्हणतो आपण तो येणार नाही याच्यामध्ये. म्हणजे मी जे आता त्या 3D मध्ये केलेलं वर्किंग आहे ते तुम्हाला एक्झॅक्ट सांगतोय कसं करायचं. झाली का वॉल बरोबर सिलेक्ट? इथे एक एक्स्ट्रा पार्ट राहिला तो कट करू. झाल्यात वॉल सिलेक्ट बघा. आता इकडं पण राहिली. हे असं सगळं चेक करून घ्यायचं पहिले एकदा, म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही आता ओके. डबल क्लिक झालं, ब्ल्यू लाईन आली, मेक इट ग्रुप, चेंज, टेक इट ओव्हर हिअर, मूव प्लस करा, म्हणजे कॉपी करून करा किंवा डायरेक्ट करा. आता मी याला काय करतो, डायरेक्ट याला कम्प्लीट ऑब्जेक्टला सिलेक्ट करतो. याच्यामध्ये आहेत मध्ये ग्रुप केलेले, पण पहिले याला कम्प्लीट याला सिलेक्ट करतो, मेक कन्वर्ट इट टू द कॉम्पोनंट. ट्विन बंगलो म्हणतो याला. ओके म्हणा. आता हा काय झालाय, कन्वर्टेड इट टू द कॉम्पोनंट. याला इकडं घ्या, मूव्ह करून कॉपी करून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, स्केलचं ऑप्शन घ्यायचं, यसनी अनादर साईडला न्यायचं, -1 टाकायचा, म्हणजे तो काय झाला तुमचा मिरर ऑब्जेक्ट झाला. याला इकडं घ्या आणि याला इथं प्लेस करा. परत दाखवतो एकदा. काय केलं, सिलेक्ट केलं, याला मूव्ह करून बाजूला घेतलं थोडंसं, स्केल एस दाबला, सिलेक्ट केला, सेंटर जो ऑब्जेक्ट आहे ग्रीन वाला तो सिलेक्ट केला. ज्या अपोजिट साईडला मिरर असतो ना, तर इकडं नेला, माऊस तिकडं सोडून -1 केला आणि एंटर केला. सो इट इज कन्वर्टेड टू नाव मिरर ऑब्जेक्ट. याला आणून इथं ठेवला. आता काय झालं, मिरर ऑब्जेक्ट झाली बघा. आता याच्यात येतो, आपल्याला जे ऑब्जेक्ट नाही पाहिजे ते कट करून टाकू, बघू दोन्हीकडे पण कट होतात का.
पहिले का? ओके. सो नाव अगेन विल गो ऑन दिस 10:30. What is happening? It is giving the right object in very less time. What I did, I have converted this object to the component. मिरर ऑब्जेक्ट मध्ये ठेवला. आता मला याच्यात काय होईल बघा, डोर्स टाकायचा आहे. व्हेरी इझी. फक्त एका साईडला काम करा. सिम्पली इट इज गिव्हिंग. फक्त एक लक्षात ठेवायचं, वर्किंग मध्ये करताना प्रॉपर ठिकाणी काम करतोय का नाही ते चेक करायचं, नाही तर विनाकारण टाइम वेस्ट तिथे जातो. ओके ओके. काय व्हायला बघा बरं, व्हायला दोन्हीकडे पण काम कॉम्पोनंट मध्ये केल्यामुळं. आता याला मला काय करायची, याच्यावर स्लॅब टाकायचा. इथं या मेन कॉम्पोनंट मध्ये घुसू नका सध्या, फक्त कॉम्पोनंट मध्ये घुसा. इथं येऊन याला या कॉर्नर पासून तर या कॉर्नर पर्यंत पहिले सिलेक्ट करा. डबल क्लिक करून याला पण ग्रुप म्हणा. परत 5 इंचाचा स्लॅब थिकनेस द्या. आता याच्यात काय झालं, आपण 10.5 ऑलरेडी घेतलेलं होतं आहे ना, तर याला कमी करावं लागेल पहिले 5 इंचाने, कारण 10.5 स्लॅब टॉप असतो म्हणून मी 5 इंच कमी केलं. एक तर 10 फूट 1 इंच घ्या किंवा 10.5 घेऊन परत 5 इंचाने ड्रॉप घ्या आणि इथं मग आता स्लॅब थिकनेस टाका. मेक ग्रुप 5 इंच. आता याच्यात काही ठिकाणी मला कट्स करायचे तर मी प्लॅन मध्येच असताना काय करतो, ते कट्स करून घेतो. हा पार्ट नकोय मला, कट इट. हा यस ठीक आहे. गिव्ह इट 5 इंचेस. बाल्कनीज पाहिजे असतील तर बाल्कनीज घ्या, जिथं तिथं पाहिजे. नसेल पाहिजे फाईन. सेम प्लॅन वरती पाहिजे तुम्हाला, सिलेक्ट इट, मेक कॉपी अँड से 10.5 10.5 फूट. यू विल गेट अनदर वन. स्लॅब पाहिजे परत वरती सेम, परत 10.5 फूट म्हणा. गॉट इट. आता तुमचं एक ग्रुप तयार झालेले आहेत ना खाली, तर ग्रुप तयार झालेले असताना काय तुमचं डायरेक्टली तुमचे कॉम्पोनंट्स रेडी आहेत खाली, म्हणजे खालचा हॉल किंवा प्लॅन तुमचा रेडी आहे बरोबर. तर तो रेडी असल्यामुळे तुम्हाला काय करायचंय, वरती फक्त आता ऍज इट इज बिल्डिंग तयार करायची आहे ना. हा, जर खूप काही बदल असता तर मग आपण तो केला असता जागेवर, पण मला काही बदल जास्तीचा नाहीये. मग मी काय करतो, याला डायरेक्टली या 2 ऑब्जेक्टला सिलेक्ट करतो, मूवचं बटन दाबतो, कंट्रोल बटन दाबतो, म्हणजे कॉपी ऑप्शन तयार होतो. आणि वर न्यायचं त्याला बघायचा, कारण हा पण जसा ओस्नॅप जसा असतो ऑटोकॅड मध्ये तसाच इकडे तिकडे जाऊ शकतो. सो ज्या डायरेक्शनला जायचं त्या डायरेक्शनला सिलेक्ट केलं की ब्ल्यू, ग्रीन आणि रेड अशा 3 लाईन्स येतात XYZ ला. सो आता आपण व्हर्टिकल मध्ये ब्ल्यू लाईन दिसतीये, व्हर्टिकल न्या 10.5 फूट म्हणा इथे आणि एंटर मारा. डायरेक्टली 1 फ्लोर विल बी कन्स्ट्रक्टेड. ओके. आता याच्यात काही गोष्टी काय आहेत तुम्हाला वर्किंग करताना, मला समजा हे इथलं वर्किंग जे आहे ते मला वेगळं करायचंय, म्हणजे त्याची डिझाईन पूर्ण टॉप टू बॉटम वेगळी येणार आहे. सो मी काय करेल, हा पार्ट इथून डिलीट करून टाकतो, उगाच नको डोक्याला ताण. म्हणजे काय होणार, इथं जर आपण असाच ठेवला तर अननेसेसरी काय होईल, तो मला काम करताना त्रास देणार आहे. सो व्हॉट आय डिड, आय हॅव जस्ट रिमूव्ह दिस पर्टिक्युलर आयटम फ्रॉम कंबाईन्ड वर्किंग. म्हणजे तो कारण काय, तिथं मला वर्क करायचंय ना डिझाईनचं. तर ज्या ठिकाणी तुम्हाला डिझाईनचं स्पेसिफिक वर्क करायचं आहे, खालच्या वरच्या फ्लोअरला वेगळं असणार, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तो त्या कॉम्पोनंट मधून तुम्हाला रिमूव्ह करून टाकावं लागेल आणि सेपरेट आयटम टाकावं लागेल, कारण तो दोन्ही फ्लोअरला एकत्र डिझाईन द्यायचंय ना तुम्हाला, बरोबर की नाही. आता मी काय करेल, इथं कॉम्पोनंट मध्ये येईल. आता परत इथे एक रेक्टँगल ड्रॉ करतो, परत त्याला ग्रुप म्हणतो. किती होतं आपलं बाहेर, 6 इंच समजा फॉर एक्झाम्पल, तर 6 इंच बाहेर काढा. आता हा काय झाला, वेगळा ग्रुप झाला ना, कारण याच्यामध्ये काय मला आता असं जर एक विंडो द्यायची असेल आणि त्याला परत डिझाईन द्यायची असतील 6 इंचाने, तर ही पूर्ण बिल्डिंगला मी देऊ शकतोय ना. नाही तर पहिले काय झालं असतं, इथं कट केला की तो इथं पण कट होणार, इथं पण होणार, मागं पण होणार, खाली पण होणार, तो वेगवेगळा द्यावा लागणार. म्हणून मी तो पार्ट काढून टाकला पूर्ण कॉम्पोनंट मधून. आता इकडे चेंजेस केले, इकडे पण ऑटोमॅटिक आले, बरोबर. सो लाईक दिस यू कॅन वर्क ऑन दिस. इथं रेक्टँगल, आता इथं परत काय करायचं, मला 7.25 फुटावर द्यायचंय, तर मूव्ह करा किंवा कॉपी करा, 7.25 फुटावर लाईन घ्या, इथं मेन्शन करा 7.25 फूट, ही लाईन येते रेफरन्ससाठी. मग रेक्टँगल घ्या, डायमेन्शन चेक करा, समजा 48 बाय 48 द्यायचंय, टाका इथे.
याला मूव करायचं, इकडं मूव करा पाहिजे थोडंफार. एफ. आता याच्यात एन नंबर ऑफ टाईपचे डिझाईन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता ना. बघा दोन्हीकडे आले. अशा प्रकारे तुम्हाला आता याच्यामध्ये मॉडेलिंग जी काही आहे ते तुम्हाला याचं मॉडेलिंग करता येते. आता तुम्ही काय करा, अशा प्रकारची मॉडेलिंग तुम्ही करून घ्या पहिले बिल्डिंगच्या. आता बाकी तुम्हाला डोर अँड विंडो कसे काढायचे काय करायचे ते लक्षात आलेलं आहे, बरोबर. आता याच्यात काय आहे, तुम्हाला मी एक कॉम्पोनंटची फाईल देतो. विंडोज मध्ये तुम्ही जर गेला तिथं तर कॉम्पोनंट्स नावाचा एक प्रकार येतो. जर तुमच्याकडे रेडीमेड कॉम्पोनंट्स असतील तर ते डायरेक्ट कॉम्पोनंट तुम्ही इथून उचलून टाकू शकता. ठीक आहे. समजा मी एखादं डोअरचं दाखवतो तुम्हाला. तसे नाही नाही, तो सेव्ह करावा लागेल तुम्हाला. एक फोल्डर आता सी ड्राईव्हवर, म्हणजे याच्या फोल्डर सॉफ्टवेअर जी डाउनलोड केली त्या फोल्डरवर तिथं तुम्हाला टाकून ठेवावं लागतात वेगवेगळे कॉम्पोनंट. रेडीमेड जे म्हणतो आपण, जसं आपण हे घर बनवलंय तर असे वेगवेगळे स्केचअप युजर्सनी वेगवेगळे काही हे बनवलेले आहेत कॉम्पोनंट्स. म्हणजे जसं दार असेल, खिडकी असेल, तर ते सगळे कॉम्पोनंट आपल्याला डायरेक्टली वापरायला भेटतात. तर माझ्याकडे भरपूर कॉम्पोनंटची लिस्ट आहे, ती तुम्हाला मी शेअर करतो. ते तुम्ही डायरेक्टली तुमच्या वर्कमध्ये वापरू शकता. आता समजा ही ॲल्युमिनियम स्लाइड आहे विंडो, त्याला क्लिक करायचं, ड्रॅग करायचं, फक्त इथं आणून ठेवायची, कुठं ठेवायची. आता ही व्हर्टिकल दिसते, आपल्याला आडवी पाहिजे ना, तर याला काय करा, एक तर क्यू बटन प्रेस करा रोटेशनसाठी. हा आपल्याला प्रॉक्टर स्केल जी असते ती दिसते आलेली. किंवा मग इथं जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी आहे रोटेटचं. याला परत सेम हॉरिझॉन्टल असेल, आता इथं ब्ल्यू दिसतंय, व्हर्टिकल वर गेलात ग्रीन येतं, इकडून गेला तर साडव्यामध्ये तर रेड येतं. तर तुम्हाला ते कळालं पाहिजे की तुम्ही कोणत्या डायरेक्शन मध्ये आहात. कारण इथं पण बघा चेंज होता, तुम्ही ऑब्जेक्टवर गेलात की तो चेंज होतो. ज्या अँगलमध्ये फिरवायचं त्याला त्या अँगलमध्ये फिरवा, 90 डिग्री मूव्ह करा. कुठं ठेवायचं आहे त्याचा कॉर्नर एज सिलेक्ट करा, या विंडोमध्ये नेऊन बसवा. आता ती जर बसत नसेल प्रॉपरली, कन्वर्ट इट स्केल, स्केलला एस दाबा, तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करून सेंटरवर या, इथं आणून ठेवा. ॲरो आला की समजा तुम्ही बरोबर त्या पॉईंटवर आलेला आहे, बरोबर. लाईक दिस यू कॅन प्लेस युअर विंडो. डोर टाकायचं आहे, डोर टाका. समजा तुमची वर्किंग झाली आता आणि तुमच्याकडे काही आयटम्स ऑलरेडी रेडी झालेले आहेत. म्हणजे समजा आता माझ्याकडे हा एक पर्टिक्युलर आयटम रेडी झालेला आहे, घर दाखवतो मी आता बनवलेलं. एक व्ह्यू तुमचा बनेपर्यंत तुम्हाला डेटा कलेक्ट करायला थोडा वेळ लागतो. एकदा कलेक्ट केला डेटा, आता बघा ह्याच्यात मला काय काय वापरता येतं बघा. हा डोअर आहे, मी उचलून घेतो आता इथून. विंडो आहे ती पण उचलून घेतो, त्याला ग्रेनाइट वगैरे सगळं मी लावून ठेवलेलं आहे. त्याला कॉपी केलं, पेस्ट केलं. आता हे पेस्ट करताना पण बाहेर पेस्ट करू नका, कारण कॉम्पोनंट मध्ये जायचं आपल्याला ना, कॉम्पोनंट मध्ये पेस्ट करा. नाहीतर तो बाहेरच्या बाहेर लावताल तर तो एकाच ठिकाणी ऍड होईल. कॉम्पोनंट मध्ये कन्वर्ट करून नाही, याला डबल क्लिक करून, डबल क्लिक करून मध्ये यायचं कॉम्पोनंट मध्ये. हा बाहेर आहे ना, म्हणजे याला सिलेक्ट केलेलं नाही तर बाहेर आहे तुम्ही, तो एकाच ठिकाणी पेस्ट होईल. आता हा समजा मी पेस्ट केला इथं, तर एकच व्हायला आला, दोन ठिकाणी व्हायला का नाही. पण मी आता बघा इथं येतो समजा आणि आता पेस्ट करतो, दोन्ही ठिकाणी आला का, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टला तो व्हॅलिड राहणार आहे. मग मी काय केलं, आता इथं पेस्ट केलता, टेक इट मूव, सिलेक्ट ऑफ कॉर्नर, प्लेस. डोअर घ्या. आता या डोअरला ओपनिंग उलटी आलेली आहे, तर याला आपण सरळ करून घेऊयात. स्केल -1. ओके, झालं डोअर विंडो. अशा ऑब्जेक्ट तुम्ही जर रेडी करून ठेवलेले असतील किंवा तुमच्या लायब्ररीत असतील तर ते तुम्ही डायरेक्टली वापरू शकतात. मग ते ऑब्जेक्ट्स वापरा. आता याच्यात काय परत बघा, मी इथं ड्रॉइंग ओपन करून ठेवलेली आहे. मला वाटतं समजा ही ग्लेझिंग वापरायची इथली, त्या ग्लेझिंग मध्ये जा,
ग्लेझिंग घ्या, इथं या, परत इथं पेस्ट करा. सो तुम्ही एकदा तयार केलेले सर्व आयटम्स इथं परत वापरू शकता आणि मग ते ऑब्जेक्ट इथं टाकत चला. आता हे सगळे ऑब्जेक्ट्स काय करा, मी तुम्हाला स्केचअपचे जेवढे काही कॉम्पोनंट आहेत, माझ्याकडे कॉम्पोनंट किती दाखवतो मी, मग तुम्हाला ते वापरता येतील. एवढे कॉम्पोनंट्स आहेत माझ्याकडे रेडीमेड, रेडी केलेले किंवा म्हणजे डाउनलोड केलेले. ठीक आहे, तर एवढ्या प्रकारचे डाउनलोड्स केलेले तुम्ही सगळ्या गोष्टी वापरू शकतात. एक तर इथं ओपन करून मग तिथं न्या, किंवा याला काय करायचं, डायरेक्ट कंट्रोल A कंट्रोल C म्हणायचं. याला पहिले बायफर्केट, मी प्रेफर करेल की याला बायफर्केट करून पहिले एक फोल्डर्स बनवा. ट्री असतील तर सगळ्या ट्री एकात ठेवा, बसेस असतील बसेस एकात ठेवा, समजा सोफा सेट्स असतील तर एका फोल्डरमध्ये ठेवा, डोर्स असतील सगळे डोर एकात ठेवा, विंडोज एकात ठेवा. त्याच्याने काय होईल, शोधायला सोपं जाईल. मग एकदा ही कॉम्पोनंटची फाईल रेडी झाली, सगळे फोल्डर, की त्यांना इथून कॉपी करायची. इथं कंट्रोल, आपण जे काही फोल्डर आहे आपलं स्केचअपचं, त्या स्केचअपच्या फोल्डरमध्ये या आणि इथे बघा सगळ्यात वर कॉम्पोनंट नावाचं फोल्डर आहे. जस्ट मेक पेस्ट ओव्हर हिअर. इथं तुम्ही पेस्ट केला की डायरेक्टली काय होईल, तुम्ही जेव्हा इथं असताल कॉम्पोनंट मध्ये जाताल विंडोज मधून, तर तुम्हाला ते डायरेक्ट फोल्डर जे काही आहेत तिथली ते तुम्हाला या लिस्टमध्ये बघायला भेटतील. ओके, सो इथून डायरेक्टली मग तुम्हाला ड्रॅग अँड डाऊन आहे फक्त. आता समजा मला ही कार पाहिजे ऑडीची, सिलेक्ट केली, आणली, प्लेस केली, छोटी दिसतीये, ते लोकेशन फिक्स आहे. म्हणजे डायरेक्ट इथं जर यायला असेल तर, म्हणजे त्या कॉम्पोनंटचं फोल्डर आहे, तुम्हाला जर डायरेक्ट जसं मी आता हे ओपन करून आणलं, इथं ओपन केलं आणि इथून घेऊन गेलो, इट्स फाईन. तुमची वर्किंग कशी आहे ते तुम्हाला ठरवायचं की इकडं ओपन करून कॉपी करून न्यायचंय का डायरेक्ट तिथंच फोल्डरमध्ये आलं पाहिजे. याला फक्त फरक काय आहे की सी मध्ये जर टाकला कॉम्पोनंट मध्ये, तर कोणती फाईल ओपन केली तर या कॉम्पोनंटच्या लिस्टमध्ये तो येणारच या आयटम. उगाच तिथं जाऊन प्रत्येक वेळी फाईल ओपन करायची गरज नाही. अजून एक काय याच्यामध्ये, तुम्ही इथून जर फाईल ओपन केली स्केचअपची, तर ही फाईल क्लोज होती आणि ती फाईल ओपन होती. म्हणून मी काय केलं बघा, फोल्डरवर गेलो आणि फोल्डरवरून ती फाईल ओपन केली, तर तेव्हा त्या दोन फाईल तयार राहतात, नाही तर ती क्लोज होती. मग त्या केसमध्ये काय होतं, डेटा लॉस होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते थोडंसं शक्यतो तिथं टाकून ठेवलं कॉम्पोनंट मध्ये, इट इज बेटर. ठीक आहे, आता बघा कार घेतली, छोटी होती, स्केलिंग केली, मोठी घेतली, कुठं ठेवायची तुम्ही ठेवू शकतात. आता या कारला पण कलर्स वगैरे शेड्स सगळं आपण देऊ शकतो. यांनी पण तेच केलं बघा, जे आपण आता इथं केलं ना वर्किंग मध्ये आपल्या, सेम इकडचा पार्ट इकडे घेतला, यांनी पण काय केलं बघा, इकडं डिझाईन केली, तिकडं तयार झाले. राईट, हे बघा दिसतंय, इकडं सिलेक्ट केलं की इकडं वर्किंग दिसतंय बघा. सो दिस इज द व्हेरी इझी मेथड. इफ यू आर हॅव्हिंग ट्विन सिमिलर गोष्टी जर असतील दोन्ही बाजूला, तर तुम्ही त्याला असं बनवू शकता. ओके, होप यू कॅन नाव वर्क ऑन इट. कॉम्पोनंट्स मध्ये काम करा जेणेकरून ते सोपं राहील. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, आता बघा इथं जर मला इव्हन हे पण टाकायचंय पॅरापेट वॉल, डबल क्लिक केलं सगळं सिलेक्ट होतं. जे नकोय त्याला काय करा, शिफ्ट कंट्रोल दाबून परत सिलेक्ट करा, बाहेर निघतं. ऑफसेट 9चा ऑफसेट द्या, याला परत मधल्या डबल क्लिक करा, तो ग्रुप जायला 12, बघा पूर्ण तयार व्हायला लागले. बरोबर, परत इथं वेगळा ग्रुप तयार करायचा आहे, परत डबल क्लिक करा, परत त्याला नवीन ग्रुप म्हणा, परत इथं तयार करा 5, याला ऑफसेट पाहिजे, ऑफसेट द्या. आता याला कलरिंग देताना पण काय होतं बघा, जेव्हा तुम्ही ग्रुप्स मध्ये वर्किंग करता तर डायरेक्ट कलर दिला तर पूर्ण याला कलर चालले जातो. एकेका आयटमला कलर द्यायची गरज आहे का इथं नाही. याला दिला बघा, आता हा सेपरेट झालेला आहे, त्याच्यामुळे काय एकेकाला द्यावं लागेल. मी बाजूला एकदा क्लिक करतो ना, आता आता परत कलर देतो बघा, सगळंच कलर होईल. राईट, सो लाईक दिस वी कॅन reduce our working style. Got it? येते लक्षात सगळ्यांना? ओके, एवढं वर्किंग करा. हे वर्किंग झालं की मग आपण पुढचं याच्या मॉडेलिंग झाल्यानंतर याला कलर्स वगैरे कसे द्यायचे आणि ऍस्थेटिक व्ह्यूज कसे वाढवायचे ते आपण बघू. आता याच्यात जे डिझाईन्स आपण बघतो 3D मधल्या, आता जर समजा तुम्ही हा व्ह्यू बघितला, तर हा जोपर्यंत तुम्ही स्वतः वर्किंग करत नाहीत तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की ऍस्थेटिक्स देण्यासाठी काय काय करावं लागतं. ठीक आहे, हा व्ह्यू बसवायला काय काय कलर्स कॉम्बिनेशन, त्याचे ऑब्जेक्ट्स, हे तुमचे जसे लॉजिक्स वाढतील तसे तसे तुम्ही त्याला तिथे बसू शकता. सो टिल दॅट यू आर सपोज टू कीप पेशन्स. म्हणजे पहिले मॉडेलिंग तयार करा, आता मॉडेल्स प्रॉपर बनवा,
मॉडेल बसला की मग ह्या ऍक्टिव्हिटीजला काही जास्त टाइम लागेल. गॉट इट? ओके, सो वी विल स्टॉप ओव्हर हिअर. नेक्स्ट सेशन मध्ये मग आपण काय करू, जे काही आपलं बाकीचा कंटेंट आहे, कलर कोडिंग आणि त्या गोष्टी बघूयात. ओके, थँक्यू.